द रिडल भाग 7. मागील भागात आपण पाहिले की ठरल्याप्रमाणे अभिध्याला पाहायला पाहुणे आले. पाहुण्यांशी अर्थात वानखडेंशी आजी आजोबांची जुनी ओळख निघाली आणि यातूनच छान गप्पा रंगल्या. थोड्या वेळाने पाहुण्यांच्या आग्रहाने अभिध्या चहा आणि कांदे पोहे घेऊन आली. काही वेळ सुमित्राताई वानखेडे वर मुलाची आई यांनी अभिध्याला बरेच प्रश्न विचारले. काही घरकामाबद्दल, काही शिक्षण, तर काही छंद व व्यवसायाबद्दल प्रश्न विचारले. अभिध्यानेही नीट अशी उत्तरे दिली. त्यानंतर वडीलधाऱ्यांच्या आदेशानुसार वर मुलगा आणि अभिध्या गच्चीवर एकांतात गप्पा करायला गेले. तिथे गेल्यावर अभिध्याच्या लक्षात आले की वर मुलाचा अर्थात कनिष्कचा स्वभाव तिच्या विरुद्ध आहे, पण तिने हरकत दाखवली नाही. काही प्रश्न तिने स्वतःच पुढाकार घेऊन विचारले आणि त्याची त्याने उत्तरे दिली. थोडा वेळ शांत राहून त्याने महत्त्वाच्या चर्चेला सुरुवात केली आणि यातच त्याने एक धक्कादायक खुलासा केला, ज्यामुळे अभिध्या आश्चर्यचकित झाली. आता पुढे. अभिध्याचा गंभीर चेहरा पाहून कनिष्कने परत खोल श्वास घेतला. तिला धक्का बसला असेल याची खात्री होतीच, तरीही तिला त्याचं पूर्ण मत, त्याची बाजू कळावी अशीही इच्छा होती. मला माहीत आहे, हे सगळं ॲक्सेप्ट करताना आणि ऐकताना तुझ्या मनात खळबळ माजली असेल, पण जे आहे ते आहे. तू जे काही ऐकलंस तेच खरंय. मला अपोजिट जेंडर अँड सेम जेंडरमध्ये सारखाच इंटरेस्ट आहे. म्हणून जर तुला माझ्या बायसेक्शुअल असण्याबद्दल काही आक्षेप असेल तर तू या लग्नाला नकार देऊ शकतेस. आय एम ओके विथ इट. सध्या तरी बोलताना त्याच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. अच्छा, बरं, ठीक आहे. मला थोडा वेळ द्याल का? अभिध्या पापण्यांची उघडझाप करत हळूच उत्तरली. हो, नक्की. कनिष्कने तिला विचार करण्याची मोकळीक दिली. त्यानंतर तिने स्वतःला विचारांच्या वादळात गुरफटून घेतले. कनिष्क सरळ मार्गी आहेत. त्यांचा प्रामाणिकपणाही मनापासून भावला मला. ते आज सगळं लपवून लग्नानंतर सांगू शकले असते, पण त्यांनी असं केलं नाही आणि मला विचार करायला वेळही देत आहेत. थोडक्यात नकार देण्यासारखे सध्या तरी काहीच नाही. मुळात कनिष्क बायसेक्शुअल आहेत यात गैर तर काहीच नाही. विचार करत तिने परत एकदा त्याच्याकडे पाहिले. तो मात्र दूर कुठेतरी पाहत आपल्याच विचारात गुंतलेला दिसला. आपल्याला कोण कधी आवडेल सांगता येत नाही. त्यात आकर्षण असो वा प्रेम, याला कशाचंही अंतर का असावं? सगळं नैसर्गिक तर आहे. निदान मला तरी कनिष्कमध्ये या बाबतीत दोष वाटत नाही. आज ज्याप्रमाणे त्यांनी ट्रान्सपरन्सी ठेवली त्यानुसार ते नक्कीच भविष्यातही त्यांच्या जोडीदाराशी प्रामाणिकपणा जपतीलच, ही खात्री मला आहे. कनिष्कऐवजी कुणी दुसरा व्यक्ती असता तर एवढ्या उघडपणे पहिल्याच भेटीत असं काही सांगितलं नसतं. आफ्टर ऑल, होमोफोबिक सोसायटीमुळे खोटं बोलून लग्न करणारे पुरुष कमी नाहीत, पण ह्या बाबतीत कनिष्क खूप सॉर्टेड आहेत. कुठल्याही प्रकारचा पुरुषी अहंकार न बाळगता त्यांनी खरं सांगितलं. विचार करत असताना वाऱ्याची एक लहर आली आणि तिचे केस उडवून गेली. केस सावरून परत विचारात गुंतली ती. पण कनिष्क साधे प्रामाणिक असले तरी एक भीती आहेच माझ्या मनात. त्यांच्या सेक्शुअल प्रिफरन्समुळे भविष्यात आमच्या प्रापंचिक जीवनात अडचण तर येणार नाही ना? खरं तर असं व्हायला नको, आणि नाहीच येणार कुठल्याही अडीअडचणी, कारण कनिष्कला फक्त पुरुष आवडत नाहीत. सेम जेंडरकडे ते अट्रॅक्ट होत असले तरी लग्नानंतर ते माझ्याशी एकनिष्ठ राहतील असं वाटतं. तिचे विचारचक्र निरंतर सुरू होते. पण मी विचार करते तसं नाही झालं तर? माझा अपेक्षाभंग झाला तर? नाही, मी असा का विचार करते? त्यांनी त्यांचं कुणावर प्रेम आहे असं काही सांगितलं नाही. जर त्यांचं कुणावर प्रेम असतं तर त्यांनी नक्कीच ते सुद्धा मान्य केलं असतं. एवढा तरी स्वभाव मला कळला आहे. म्हणून सध्या तरी आमच्या नात्याला धोका नाही आणि लग्नानंतर ते मला चीट करतील असंही वाटत नाही. आमचं लग्न यशस्वी होऊ शकतं अशी चिन्हे तर दिसत आहेत. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर घडण्याची आशंका नाहीच्या प्रमाणात आहे, कारण लग्न झाल्यावर मी त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणार, म्हणजे त्यांना इतर कुणाबद्दल आकर्षण वाटणारच नाही.
त्यांनाही आमचं नातं महत्त्वाचं वाटेल आणि तेही केवळ माझाच विचार करतील. पण माझ्या मनाला अजूनही याबाबत 100% शाश्वती आहे का? कारण फासे कधीही उलटतात. तिचे विचार एका बाजूने धाव घेत नव्हते. त्यात नियतीच्या मनात काय असेल हे कुणास ठाऊक आहे. माझ्या मनाप्रमाणे काहीच घडले नाही तर, माझ्या स्वप्नांचा नायनाट झाला तर, मला आता सुचेनासे झाले आहे. एका क्षणाला मन सकारात्मक विचार करतंय आणि दुसऱ्या क्षणाला अगदीच नकारात्मक विचार करतंय. कळत नाहीये होकार द्यावा की नकार. अभिध्या एकटीच मनोमन विचार करून दमली होती. ती त्या क्षणी द्विधा मनस्थितीत होती. असंख्य विचार डोक्यात थैमान घालत असल्याने तिला ठाम निर्णयच घेता येत नव्हता. खरं तर प्रथम दर्शनीच तिला कनिष्क आवडला होता, पण तिच्या मनाला भविष्याची काळजीही वाटत होतीच. काय करावे अन काय करू नये या सबंध पेच प्रसंगात अडकलेली अभिध्या पार गोंधळून गेली होती. हृदयाचं ऐकून मवाळ निर्णय घ्यावा की बुद्धीचं ऐकून कठोर निर्णय घ्यावा ह्यातच तिचं मन गुंतलं होतं. सरते शेवटी तिने घट्ट डोळे मिटून घेतले व तिने डोक्यातले वादळ शांत केले. काही वेळाने मनातल्या मनात एक दृढ निश्चय करून दीर्घ श्वास घेतला. अभिध्या बराच वेळ शांत होती म्हणून कनिष्कच तिला उद्देशून म्हणाला, अभिध्या तू निर्णय घेतला का? किंवा आणखी वेळ हवाय का तुला? हे बघ, हवा तेवढा वेळ घे. तुझा जो निर्णय असेल तो सर्वस्वी मान्य असेल मला. तू निसंशय मला नकार देऊ शकतेस. याआधीही अशा प्रसंगातून गेलोय मी आणि मुलींची घालमेलही समजू शकतो बऱ्यापैकी. त्यामुळे तुझी इच्छा माझ्यासाठी प्रथम स्थानी असेल. बी क्लिअर विथ मी. आय वोंट माइंड. आय रिपीट. मला एवढी मोकळीक तुम्ही दिली त्यासाठी मी आभारी आहे. पण कनिष्क, काही प्रश्न आहेत मनात, विचारू का? अभिध्या दीर्घ श्वास घेत म्हणाली. हो विचार ना. तो म्हणाला, याआधी तुमच्या आयुष्यात कुणी पुरुष होता का? तिने त्याच्या डोळ्यात पाहत विचारले. हो, त्याने उत्तर दिले. किती वर्ष होतं तुमचं रिलेशनशिप आणि एकूण किती रिलेशनशिप झाल्यात आतापर्यंत? आय मीन इफ यू डोंट माइंड, सांगाल का किती बॉयफ्रेंड्स होते? ती जरा चाचरत म्हणाली. एकच रिलेशनशिप पुरुषासोबत होतो आणि फक्त 6 महिने. तो उत्तरला. आणि ब्रेकअप का झाला? तिने आता पुढचा प्रश्न विचारला. ॲक्च्युली म्युच्युअल ब्रेकअप होतं. तोही बायसेक्शुअल होता. त्याला नंतर एक मुलगी आवडायला लागली होती आणि माझ्यातला इंटरेस्ट त्याचा कमी झाला होता. तर मलाही माझा फोकस अभ्यासाकडे करायचा होता. म्हणून आम्ही वेगळे मार्ग निवडले. त्याने स्पष्ट शब्दात हकीकत सांगितली. अजूनही तुमच्या मनात तुमच्या एक्स बॉयफ्रेंडप्रती काही फिलिंग्स आहेत? विचारताना काळीज धडधडत होतं, पण विचारले नाही तर तिचे विचार तिचे मन पोखरणार होते. आय नो इट्स टू पर्सनल, बट आय हॅव टू आस्क. ती ओशाळत म्हणाली. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी सांगतो तुला. नाही, माझ्या मनात माझ्या एक्सप्रती काही फिलिंग्स नाहीत. मी कॉलेजमध्ये असताना होतं आमचं रिलेशनशिप. अल्लड वय होतं तेव्हा डीपली नाही घ्यायचो रिलेशनशिप्सला. त्याने ओशाळतच माहिती दिली. बरं, आणि तुम्ही बायसेक्शुअल आहात कसं कळलं? म्हणजे फिमेल पार्टनर्ससुद्धा होत्या का तुम्हाला? त्याचा भूतकाळ आता खरंच आपल्याला स्वीकारता येईल का हा प्रश्न तिला त्रास देत होता. हो, मी शाळेत असताना एक क्रश होती, पण ते एकतर्फी होतं. तेवढ्याला तेवढंच होतं. आम्ही कधीच रिलेशनशिपमध्ये नव्हतो. सेकंड इयरमध्ये असताना माझी एक गर्लफ्रेंड होती 3 महिने, पण वर्कआउट नाही झालं. वाईब्स मॅच नाही झाल्या. तिच्याशीही म्युच्युअल ब्रेकअप झालेला. त्यानंतर मास्टर्स करताना 1 वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो, पण अभ्यासामुळे मला तिला वेळ देता नाही यायचा आणि नंतर तिला अब्रॉडला अभ्यास करण्यासाठी स्कॉलरशिप मिळाली. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप मेंटेन करता येणार नाही म्हणून तिने ब्रेकअप केला. दॅट्स इट. त्याने आता त्याच्या प्रेम प्रकरणांची भली मोठी यादीच सांगितली. तिचं मन
ते ऐकून थोडं दुखावलं होतं, पण तो त्याचा भूतकाळ आहे हेही ती स्वतःला समजावत होती. सॉरी फॉर बीइंग ब्लंट, पण जेवढ्याही रिलेशनशिप्स होत्या त्यात तुम्ही कोणासोबत फिजिकल झाले होते का? खोल श्वास घेत आता तिने मुख्य प्रश्न विचारलाच. टू बी ऑनेस्ट इंटिमेसी होती. किस वगैरे केलेलं आणि नेक्स्ट स्टेप उचलण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलोही होतो. पण नाही, मी सेक्शुअल इंटरकोर्स केला नाही कधी. तो म्हणाला. एक हलकाच हुंकार तिने भरला. सॉरी. तिच्या मनाची घुसमट त्याला कळली असावी म्हणून लगेच म्हणाला. इट्स ओके, इट वॉज इन पास्ट. पण तुम्हाला तुमच्या कोणत्याही एक्सप्रती सध्या काही भावना आहेत का? तिने मन घट्ट करून विचारले. नाही, नॉट ॲट ऑल. आय हॅव मूव्ड ऑन. त्याने स्पष्ट नकार दिला. ओके. थोडासा दिलासा मिळाला होता तिला. प्रश्न संपले असतील तर तुझा निर्णय सांगशील? कनिष्क आता तिचे हावभाव टिपत म्हणाला. हो सांगते, पण त्यापूर्वी एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. प्लीज विचारू. अभिध्या संकोच व्यक्त करत म्हणाली. हे असं प्लीज विचारू असं बोलून परवानगी कशाला मागतेस? ही औपचारिकता नको. तू आतापर्यंत जसं विचारलंस तसं बिनधास्त विचार. जे जाणून घ्यायचं आहे त्याचे उत्तर मी नक्की देईन. कनिष्क मंद हसून तिला आश्वस्त करत म्हणाला. कनिष्क, व्हॉट अबाउट यू? तुमचा काय निर्णय आहे? तुम्हाला मी पसंत आहे का? जोडीदार या नात्याने माझ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जोडीदाराबाबत तुमच्या ज्या अपेक्षा आहेत, मी त्या साच्यात बसते का? अभिध्याने कनिष्कवर नजर रोखली आणि तिने एका दमात तिच्या मनात खोळंबलेले सर्व प्रश्न विचारले. क्रमशः. काय वाटतं? कनिष्कला अभिध्या पसंत असेल का? काय उत्तर असेल त्याचे? अभिध्या कनिष्कचा भूतकाळ स्वीकारून वर्तमानाला बिलगून भविष्याला रंगत देईल का? तुमचे मत तुम्ही कॉमेंट्स करून सांगा पटापट. भेटू लवकरच पुढच्या भागात. पण त्याआधी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा हं. बाय बाय. धन्यवाद.